जी मला संधी दिली, मला प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीने मुंबईला असेल मीटिंगला त्याला असं तिथं मला नेलं. सांगायचं काय, आज मी तुमच्यासमोर ते बोलतोय किंवा आज कुठल्या मंत्र्यांसमोर बोलतोय, तर या संघटनेने मला तयार केलं. ही संघटना आज 40 वर्ष ज्या संघटनेला झाले, ही संघटना नेतृत्व तयार करते, माणसं तयार करते. आज आम्ही बघतोय. आणि तुम्ही आज कुठलीही संघटना घ्या, त्या संघटनामध्ये जी लोक आहेत त्यांनी कधी ना कधी सत्तेमध्ये काम केलेलं आहे. कुठलाही मोठा नेता आहे या संघटनेमध्ये आपण विचाराने ती चालते संघटना. ही संघटना कुठला नेता आला तो आदेश देतो ना, आदेशाचं पालन हे असलं फालतू गोष्टी इथे चालत नाही. म्हणजे आपणचा पण आम्हाला अभिमान आहे की आपण जेव्हा काय विषय आले की पहिला आम्हाला 5-7 लोकांना फोन करतात, आपल्याला असा विषय काय करायचं, मला फोन आलाय, काय सांगायचं, काय करायचं. म्हणजे आम्ही टीम वर्क करतो. आपल्याला वाटलं म्हणून उद्या इथं मोर्चा काढायचा ना, आपल्याला वाटलं म्हणून आरक्षण विषय घ्यायचा असं नाही, किंवा मला वाटलं मी काय म्हटलं तर नाही. 4 लोकांशी तुला जास्त कळतं, त्या 4 लोकांशी तुला ती चर्चा करतात आणि त्यावेळेस संघटनेचं काम होतं. असं या संघटनेने 40 वर्षात काम केलं आणि त्याचा आपण रिझल्ट बघतोय. आणि ते काम केलेलं जाहीर करत नाही, ते आम्ही कमी पडतोय किंवा आम्हाला आवडत नाही. कारण आमचं असं म्हणणं आहे की लोकांनी यावं, बघावं आणि त्यांनी सांगावं. कारण की मी सांगण्यापेक्षा तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात ऐकता किंवा डोळ्याने बघता तेव्हा तुमचा विश्वास बसतो. यांनी जर सांगितलं की हे आमची चुकी होती, कृती समिती आम्हालाच वाटलं, मलाही जास्त दोष देतात, मी असं किरण चव्हाण असेल, आम्हाला वाटलं की एक संघटना सगळ्यांनी एकत्र करू. कारण की आरक्षण हा विषय आहे की हा कुठल्या एका संघटनेचं काम नाही. त्यासाठी आपण सगळ्या संघटनांना एकत्र करू आणि एक कृती समिती बनवूया आणि जो करू शकतो त्या लोकांना नेतृत्व आपण म्हणून अशा माणसाला पुढे करू. आम्ही स्वतः कृती समिती बनवलं, एक नेतृत्व पुढे केलं. पण आम्हाला जेव्हा कळलं आपण काहीतरी चूक केलेली, त्या माणसाला स्वतःच बघतोय, समाजाचं हे नाही, हे आम्ही तेव्हाच बाजूला पडतो. आम्हाला कुणाचं वैयक्तिक, आमचं कुणाचं वैर नाही, आम्ही विचारायला विरोध. आमचं काम वेगळं होतं, त्यांचं काम वेगळं होतं आणि ते वेगळ्या पद्धतीने करतात. त्यामुळे आम्हाला कुणाचं नाव घेऊन कुणाला मोठं करायचं नाही, आमचं काम बघा. त्यावेळेस असं झालं होतं की भरपूर लोक क्षत्रियामध्ये त्यांना कुणीतरी खोटं सांगितलं, खोटे आशा दाखवली, ते लोक दुसऱ्याकडे पदे घ्यायला लागले. पण एवढा आम्हाला अभिमान आहे की त्यांनी आपल्याला फोन केले, जसं यांनी सांगितलं. कृती समितीचे जेवढे मोर्चे झाले, ज्या जिल्ह्यात झाले, त्या दिवशी 20-25 फोन आपल्याला यायचे, आप्पा ही गाडी घेऊन चाललोय. आप्पा म्हणले बिंदास जावा, हे समाजाचं काम आहे, कोण करते हे नाही. आम्हाला खरंच त्याचा अभिमान आहे. त्यावेळेस आणि काही ठिकाणी पदे घेताना सुद्धा आम्हाला फोन आले, आप्पांना फोन आले, आप्पा आम्ही या जिल्ह्यात पद घेतोय, बिंदास घे, तू समाजाचं काम कर. उद्या कुठल्याही संघटनेत केला आमचाच माणूस आहे. हे मोठेपण आम्ही बघितलं आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत गेलो. आणि आजही ती लोक जोडलेले का, तर त्यावेळेस जे काही आम्ही त्यांनाही आमचा विश्वास आहे, ह्या पद्धतीने संघटने काम केलं. आता विषय झाला की संघटनेचं मला सांगितलं, तसं मी सांगितलं खूप आहे, पण त्या विषयाबद्दल मला जास्त बोलायचं नाही. आपण त्या गोष्टीसाठी आलो, त्या गोष्टी मला 2 गोष्टी महत्वाच्या बोलायचं. जसं म्हणले मी सांगितलं की एक विषय मागं काही दिवसापूर्वी मातंग समाजाने लवजी वस्तादांचं जन्मगाव असेल, त्यांची तालीम असेल, त्यांची समाधी असेल किंवा त्यांच्या वडिलांची समाधी असेल, असं 5 ठिकाणावरनं त्या समाजाने एक माती घेतली आणि माती कलश हा अयोध्येला राम मंदिरच्या पायाभरणीला त्यांनी पाठवून दिला की आमच्या समाजाचं काहीतरी योगदान, आमच्या महापुरुषाचं काहीतरी योगदान म्हणून. ज्यावेळेस आम्ही ते बघितलं, आता पुण्यामध्ये असताना आम्ही बघितलं, व्हॉट्सअपला मित्र आहेत आमचे मातंग समाज येतील, त्यावेळेस मी आपण यांना म्हटलं मातंग समाज आज करतोय, आपला तर खूप मोठा इतिहास आहे, आपला तर क्रांतिकारक समाज आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपली स्मारक क्रांतिकारकाचे, प्रत्येक गावात क्रांतिकारक आहे. जर आपण असं केलं तर खूप मोठं काम होईल की आपणही त्याच्यात राम मंदिरामध्ये योगदान, म्हणजे आपल्यालाही अभिमान वाटतं की बाबा अयोध्येत जे मंदिर झालं त्याच्यामध्ये रामोशी समाजाचं, केरळ रामोशी समाजाचं बाबा त्या पायाभरणीला आमचाही काहीतरी हातभार होता. तर ते आम्ही आता खूप बसलो, विचार केला. तर आमचं असं म्हणणं आहे, हे जे काही 5-6 जिल्हे आहेत ज्या ज्या ठिकाणी आपली स्मारक आहेत, क्रांतिकारक आहेत, जसे पुण्यामध्ये हरिमाकाजी नायकांचं स्मारक आहे, हिवडी तोमाजी नायकांचं स्मारक आहे, पुण्यातलं स्मारक आहे, सांगलीमध्ये बांगरगड आहे, बरोबर, तुमच्या इकडं उस्मानाबादला परवाना उमाजी नायकांचं वास्तव्य असेल किंवा हरिमाकाजी नायकांना पकडलं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी क्रांतिकारक ज्या ज्या गावामध्ये होऊन गेले ते क्रांतिकारकांच्या त्या ठिकाणावर असेल किंवा जे जे गड किल्ले
आज वर्धनगड असेल, मैमानगड असेल, भूषणगड असेल, बरोबर आहे ना, प्रतापगड, पन्हाळागड, सगळा रामोशी समाज आहे. त्या रामोशी समाजाने ते संरक्षण केलं. म्हणजे काय, या स्वराज्यामध्ये आमचा काही हातभार होता. त्या ठिकाणावरची बौद्ध समाजाची माती असेल किंवा काही मोठमोठे मंदिर आहेत. आज जेजुरी मंदिर रामोशी समाज तिथं बालेकरी होता, रामोशी योगदान आहे असेल, तुमच्याकडे कुठलं असेल मंदिर, ज्या ज्या ठिकाणी आपल्या समाजाने त्या मंदिरासाठी, त्या भूमीसाठी योगदान दिले, त्या ठिकाणाची माती आपण त्या कलशमध्ये घेऊन, आपला जो समाज आहे तिथं आपण त्याचं पूजन करू आणि ते कलश 2 फेब्रुवारीला पुण्यामध्ये आपण एकत्र आणायचे आणि 3 फेब्रुवारीला पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाच्या दिवशी आपण जे काय मंदिर समिती असेल त्यांना ते सुपूर्द करू किंवा आपली लोक त्यांनी सांगितले, मंदिर समितीच्या लोकांशी आमचं बोलणं झालंय, ते म्हणजे तुमची 2 लोक तुम्ही अयोध्येला या आणि तुमच्या हस्ते तुम्ही करा. तर हे चांगलं काम होईल. त्या माध्यमातून अभिमानाचं आपल्यासाठी मंदिराचं होईल. आपण गावागावात जाणं, समाज संघटित होईल, बरोबर आहे. तर या 2-3 गोष्टी होतील. तर आपण तो एक कार्यक्रमाचं नियोजन करतोय. त्याचं लवकरच काही दिवसामध्ये आपण मीडियामध्ये माहिती देऊ, कोण कुठल्या जिल्ह्यामध्ये कोण जबाबदारी घेते याचा. तर ते एक मंदिराचं झालं. दुसरा विषय आरक्षणाचा विषय. आरक्षणाचं जसं यांनी सांगितलं की संघटनेच्या माध्यमातून गेली 10 वर्ष कारण असल्यापासून ते तुम्हाला माहिती आहे की आरक्षण हा विषय खूप जुना आहे. म्हणजे आम्ही ते पत्रच फाईलला नरवीर समाज सुधारक मंडळाचं पत्र लावले 1985 म्हणजे 35 वर्ष जुनं पत्र आम्ही लावले की त्यावेळेस समाजाचा मागणी करत होता. आज 35 वर्ष सरकारवर लढतोय, आम्हाला तुम्ही अजून त्याचा आमचा विषय घेतला नाही हे आपण शासनाला सांगतो. आणि शासनाकडे जे काय आम्ही पाठपुरावा करतोय, शासनाला आम्ही एवढंच म्हणतोय की हे तिन्ही बेरड, वेडर, रामोशी हे सरकारच म्हणते. PR मध्ये तुम्ही सांगितलंय की तुम्ही एकच आहे. कुठं कुठं जे सरकारी डॉक्युमेंट सांगतात तुम्ही 3 आहेत, पण तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीत का टाकता? आपला लढा हा पहिला कागदोपत्री, कारण की तुम्ही मराठा समाजाचं बघितलं, धनगर समाजाचं बघितलं, लाखोनी मोर्चे निघाले, लाखोनी मराठा समाजाने त्यांचे ते एवढे 100-150 आमदार आहेत. धनगर समाज एवढा मोठा आहे, एवढे मोर्चे काढले त्यांनी. त्यांचं आडलं कुठं तर कागदोपत्री आडलं, कोर्टाचा वाढतो. आपलंही ती गोष्ट होऊ नये. कागदोपत्री आपण पहिल्या सरकार दरबारी पाठपुरावा करू, कागदोपत्री आपण सरकारी मान्य करावं. सरकारने एकदा म्हणावं तुम्ही 3 एक आहे किंवा 3 एक नाही. ज्या वेळेस जेव्हा सरकार हे पुढे घेईल पाहिजे, सरकार याच्याबद्दल काहीतरी बोलल, विचार करत, त्यावेळेस नक्की आपल्याला रस्त्यावर उतरायला, त्यावेळेस नक्की म्हणजे तेव्हा समाज एकवटला पाहिजे. ज्यावेळेस आपले कागदपत्रे जेव्हा पुढे जाईल, मंत्रालयात आपला जेव्हा आवाज येईल, जेव्हा हे ऑन रेकॉर्डिंग, आता काय होते, निवेदन देते, फोटो काढते, हे कुठेतरी अधिवेशनामध्ये कुणीतरी आमदारांनी विचारलं पाहिजे, कुठल्या तरी मंत्र्यांनी हा विषय कॅबिनेटमध्ये घेतला पाहिजे किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे शिफारस करतो केंद्रामध्ये हे बोललं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस एकत्र यायला लागेल. आता ती गरज नाही. आता कागदपत्री आपण जे त्याचं आपण सरकारला विचारलं पाहिजे, हे पहिलं सांगा. आम्ही जे दिलंय कागदपत्र त्याला हा किंवा नाही बोला. त्यावेळेस तुम्ही आंदोलन हे करण्याची आता गरज नाही. कारण की तुम्ही बघितले मराठा समाज, धनगर समाज आंदोलन केलं, सगळे केलं, कोर्टाचा मार्ग. तर ती गरज आपली नको व्हायला, कारण की आपला समाज तेवढा त्यांच्या एवढा संख्येने नाही ना, त्यांच्या पैशाने तेवढा मोठा नाही. आपल्याला आजचं दिवसाचं रोजंदारी सोडून मग ते आंदोलन द्यायला लागते. म्हणजे 300-500 रुपये घालवायचे आणि 200 रुपये करून गाडी खर्च करून यायचा, उलटा डबल खर्च करायचा. हे आपल्या समाजाला परवडणार नाही. त्यामुळं जे चालले कागदोपत्री चालले, त्या वेळेस ज्याची मदत लागेल, आज सोलापूर जिल्ह्यामध्ये काही फक्त सोलापूर शहर असेल किंवा बॉर्डरच्या त्या लोकांना 2-2 दाखले, ते आम्हाला आता गरज आहे. काही लोकांकडे बेडरचा दाखला आहे, त्याच्या नातेवाईकडे बेरडचा आहे, किंवा ज्यांच्याकडे बेरडचं आहे त्याच्याच नातेवाईकडे रामोशीचा दाखला आहे. आता सोमनाथच्याच घरामध्ये त्याचा रामोशीचा दाखला आहे, चुलत भावाचा बेरडचा आहे. असे भरपूर आहेत उदाहरण. ते कागदपत्र आपल्याला लागेल. आता कागदपत्राची जी काय जुळवाजुळव करायची त्याला सहकार्य लागेल. जेव्हा वेळ येईल रस्त्यावरची, रस्त्यावर उतरायला लागेल, समाजाची ताकद दाखवायला लागेल. आणि आता म्हटलं तुम्ही की समाजाची जी कामं होत नाही किंवा समाज कुठल्या एका पक्षाला बांधता येणार नाही, हे सगळं सत्य आहे. पण एक आहे की आपण नेतृत्व उभं राहायला पाहिजे. आज किरणदादा ह्या भागात आहे, किरणदादाच्या भागात 5,000 रुपये असतील ना, 5ही पक्ष त्यांना विचारणार आहे. ही ताकद आपली झाली पाहिजे.
फक्त आपल्याला राजूर समाजाचं नेतृत्व नाही करायचं, इथं समाजाचं करायचं, हे आपल्याला घडलं पाहिजे. आज आम्ही 10 वेळा तर मी स्वतः अजित पवारांना म्हटले की 50 वर्ष झालं आमचा आमदार झाला नाही, आमची संधी कधी म्हणतात. तर हे आपल्याला मोडून काढायचं, ह्याही गोष्टी आहेत. पण नुसतं आमदार आणि ह्याच्यात नाही की पहिले आपल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, त्यासाठी त्या त्या भागाचं नेतृत्व राहायला पाहिजे. आज इंदर पोलीस स्टेशन ह्यांना ओळखतं, तिथला आमदार ह्यांना ओळखतो, महाराष्ट्राच्या अध्यक्षाला तेवढं ओळखत नाही. त्यामुळे त्या माणसाला ताकद दिली पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याचे इथून जास्त वापरतात त्यावेळेस बाबा तुमची महाराष्ट्र संघटना काय करते त्यावेळेस त्याला मदत केली पाहिजे, ताकद दिली पाहिजे. पहिलं त्याचं नेतृत्व, तुम्ही दलित समाजाचा कुठलाही नेता बघा, जिल्हा अध्यक्ष तो जर पोलीस स्टेशनला गेला तर पहिली खुर्ची देतात, ती त्या दलित संघटनेची ताकद आहे. तसं आपलं आहे का? नाही. हे आपल्याला करायचं. आपल्या नेता जर असं त्या स्थानिक नेत्याला मोठे केलं पाहिजे. इतर 4 संघटना 4 शाखा काढल्या तर होणार नाही. राजकारणाला तेच करायचं. आज हा माझ्या बरोबर तर दुसरा कसा माझ्या बरोबर येईल हे करायचं. समाजाचा विषय असेल तेव्हा एकत्र या. राजकारण आपल्या परीने ज्याला ज्याला भागात करायचं. जसं यांनी सांगितलं की ह्या संघटनेने कधीच कुणाला म्हटलं नाही की महाराष्ट्रामध्ये आमचं या पक्षाला पाठिंबा नाही. आपलं जे काम आहे आमचं नेतृत्व असेल, तुम्ही आमच्या समाजाचं महाराष्ट्राचं काम करा, वेगवेगळ्या पक्षाचे काम करणार ते पण आमचं ऐकणार आहे, हे आम्ही ताकद करणार. कारण की ते आमच्या समाजाचं काम करतात. तुम्ही करत असाल तुझ्या मागे उभं करा. तुम्ही आरक्षणाचा विषय घेतात, ह्या पक्षाचा अख्खा समाज तुमच्या मागे आहे, तुम्ही करून दाखवा. ही बोलायची ताकद पाहिजे. आम्ही ज्या ज्या आमदाराकडे गेलो कुठल्याही पक्षाचे असू दे, काल हे काँग्रेसच्या आमदाराकडे गेले, आज 2011 ते राष्ट्रवादीचे मी सकाळी येतात मला सातपुतेला फोन केला की तुमच्या भागात माझं काही तुम्ही वाचली का? ते म्हटले वाचली. प्रत्येक जण ज्याच्या कॉन्टॅक्ट आहे त्याची जिथे ओळख आहे त्यांनी त्या काम केलं पाहिजे. समाज कुठल्याला दाबायला बांधायचं नाही. ज्यावेळेस आपले 5,000 जर मेळावा होईल ना त्यावेळेस सगळ्या पक्षाचे कोण त्याला येणार आहे, बाबा त्याला बोलवा. आपण काय करतो, इलेक्शन आलं की 10 पुढे न्यायचे, निवेदनाचा आमचा पाठिंबा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण की तुम्ही तेवढे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात तेच आहे, इलेक्शन आलं की तुम्ही ते 10 पुढे न्यायची बरोबर आणि आमचा पाठिंबा हे करायचं, हे नाही झालं पाहिजे. त्यांचा कोण आला पण असं बोलतं, असे नेतृत्व पण आहे. तर हे आपल्याला संघटनेच्या माध्यमातून करायचं. संघटनेचा उद्देश काय? समाजाची ताकद वाढवायची. ज्यावेळेस ताकद वाढवून काम होणार आहेत ना. आज याच्याकडे 5,000 पोरं आहेत, तुम्ही MIDC केला जर ठामपणे मला आमचे 50 पोरं लागले तर आमदाराला लावला भाग पडेल, कारण की थोडं मतदान त्याचं ओळख त्याची ताकद आहे. तर हे आपल्याला केलं पाहिजे. तर त्या त्या ठिकाणी संघटनेची ताकद त्या पद्धतीने वाढवायची. आम्ही कुठल्याही त्याला कुठलेही आश्वासन देत नाही की आम्ही हे करू, नक्की त्याच्या पाठीशी उभे. त्यांनी कसं त्याला काम होईल हे सगळी नक्की मदत करा. कारण की मी अनुभवलंय, मला कुठल्या गोष्टीचं मी जेव्हा करत असताना त्यांनी पण मला सांगितलं तू जा, तुला कागदपत्र ह्या आमदाराकडे जायचं त्याकडे जा, तू जा, काय अडलं मग आम्ही आहे. हे पण आम्ही तुम्हाला पण तेच सांगेल, पहिलं तुम्ही जावा, तुम्ही बोलायला शिका. नाही तर इथं आपण तुम्ही फोन लावा आमदारांना, तसं नाही. तुम्ही तिथं जा, तिथं उभं राहा, तसं काय म्हणतो ऐकत नाही म्हणून मी इथलं फोन लावा. हे आपलं काम करायचं. असं सगळंच काय झालं, उद्या कोल्हापूरला झालं की अध्यक्ष काहीतरी भांडणं झाली, हे झालं. आणि सगळ्या अध्यक्ष संघटनांचा प्रॉब्लेम हाच झालाय, अध्यक्षांची चुकी नाही की समाज उभा राहिला नाही. अध्यक्षांचा नियमाच्या पेक्षा जास्त वेळ पोलीस स्टेशनचे भांडण, ठीक आहे, आपला समाजात तोच प्रॉब्लेम. पण जर त्या स्थानिक जो नेतृत्व जर तो उभा राहिला तर तेवढं अध्यक्षांना दुसरं काम करता येईल, त्याला समाजाच्या इतर कामासाठी वेळ देता येईल. आज आपण तेच करतोय, सगळ्या प्रकारचे लोक जोडतोय. आज आपल्या बरोबर डोकी फोडणारे आहेत, समाज सगळं तेच आहे, पण डोकी चालवणारे पण पोरात येते. आज संघटनेमध्ये डॉक्टर आहे, इंजिनियर, आम्ही आता ITची माझी टीम, स्वतः IT कंपनी येते. आम्ही 20-25 जण आहे, जवळ 60 पोरं आम्हाला तयार करायची, जवळ 50 पोरं आम्ही आहे. ITची टीम आहे. MPSCचं आपण चालवतो. MPSCचं माझं शनिवार रविवार त्याचं असते. आपल्याकडे जे अधिकारी झाले तेच त्यांना काय सांगितले पोरांना जे MPSC अभ्यास करतात, तुम्ही ते फेसबुक युट्यूबवर ते नुसतं बघायचं असतं. तर तुम्हाला प्रश्न आला विचारणार कुणाला? त्यासाठी आपल्याकडे जे अधिकारी झाले त्यांना सांगितले, जोडून दिले, ह्या पोरांना काय मदत लागली फोनवर करते आणि असे. आणि आज आम्ही जाहिरात केली नाही, 30 पोरं कुणाला पुस्तकाला मदत करतात, ह्याला प्रयत्न करतात, असं किती पोरांना मदत केली. पण आम्ही आजपर्यंत टाकलं आम्हाला करायचं नाही. त्या ठिकाणी तिथं तू बाबा अधिकारी तुला वाटतं ते मदत कर. तसंच खेळाचं पण झालं. आज आपल्याला बोर्डरे कोच जे आपले आहेत ते आहेत, कुठं काय आलं पुण्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे काय असेल हे करतो. एक अशोक गुंजा सर आहेत, ते स्केटिंगचे हे आहेत, छत्रपती पुरस्कार आहे. असे भरपूर लोक आहेत की क्रीडामध्ये आपले उद्या कुणाला काय असेल आवड आम्ही त्यांना द्यायची, त्यांनीच काम करा. सोनाराचं काम सोनाराच करा. माझ्याकडे एखादा स्पोर्ट्सचं पैलवान आला मला ते नाही, मी नामदेव मंडळीकडेच पाठवणार. असं संघटनेचं काम झालं पाहिजे.
एखाद्याला माझ्या क्षेत्रात आहे, तुम्हाला नोकरी पाहिजे, मला पाठवलं, मी मार्गदर्शन करणार. पण एखादा तालमी द्यायची, कुठली तालीम चांगली, कोण कुठला वाजता चांगला, मी त्यांनाच पाठवणार. तसं संघटनेमध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत, डॉक्टर, इंजिनियर पासून पैलवानपर्यंत सगळे आहेत, आणि त्यांनी त्यांचं काम करावं असं संघटनेचं काम करावं. फक्त झालं काय की आम्ही प्रसिद्धीला कमी पडतो, आणि ते थोडंसं कारण की आजची काळाची गरज आहे. हे आज व्हॉट्सअप, फेसबुक माध्यमे लोकांपर्यंत लवकर पोहोचतं, आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही. पोरं आज करता रावळ होते. फक्त तिथं येण्याचा उद्देश हाच आहे की आपण जे काम करतोय संघटनेच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये तुम्ही येऊन ती जबाबदारी स्वीकारावी. जबाबदारी स्वीकारायला कोणाला पद घ्यायला लागतं, कोणी पद नाही घ्यायचा. माझ्याकडे आजपर्यंत कुठलं मी त्यावेळेस पद नाही, मी कुठलंही पद मला सुविधा झालं या नावाने चार्जेस वाटतं, कारण की पद घेऊनच काम होतं असंही नाही. पण काही ठिकाणी पदाची गरज असते. तिथल्या स्थानिक आमदाराला बाबा ह्या जिल्ह्याचा संघटनेचा अध्यक्ष कोण आहे, या तालुक्याचा अध्यक्ष कोण आहे, त्या ह्याच्यावरती त्याचं वजन करतं. त्यामुळं पद हे बॅनर लागतो, कुठल्या बॅनरच्या खाली काम करतो हे पण बघतात. त्याची संघटना किती मोठी आहे, त्या संघटनेची व्याप्ती किती आहे हे महत्व, ती संघटना पण त्याला मोठी करते. त्यामुळं काही ठिकाणी संघटनेची गरज असते आणि त्या पदाची गरज असते. त्यामुळे संघटना आली तर त्या संघटनाचं जसं काम चालतं तसंही केलं करायला लागतं. ती पद असतं त्या पद्धतीने संघटनेची पद वाटप झालं पाहिजे आणि त्या जिल्हा लेवल तालुक्याला काम केलं पाहिजे. तो एक विषय आहे. संघटना आपल्याला मोठी करायची. संघटना आरक्षणाचं सांगितलं की आरक्षणाचं कागदपत्र आता चालू आहे. आता ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस हाक देईल तेव्हा समाज म्हणून एकत्र आला पाहिजे. आणि जो सांगितला कलशचा तो आपल्याला एक छोटासा कार्यक्रम आहे. तो असं एक समाजाच्या वतीने काहीतरी वेगळं केलं हे आपल्याला दाखवून द्यायचं की समाज नुसतं एकच विषय नाही तर इतर विषयही आम्ही चांगल्या पद्धतीने करू शकतो हे आपल्याला करायचं. त्यातून